आजचा जो आरतीचा समारंभ आहे तो खूप सुंदर झालेला होता, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि कल्पना नव्हती, इतके पहिल्यांदाच ही आरती इथे संपन्न झाली. चांगल्यात चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि लोक जे आहेत आणि वारकरी संप्रदायातले जे प्रमुख लोक आहेत ते सुद्धा या आरतीला आवर्जून विश्वस्त उपस्थित राहिले. त्यामुळे विश्वस्त कमिटीतर्फे मी त्या सर्वांचे आभार मानते. आणि पुढच्या एकादशीला सुद्धा सर्वांनी या आरतीला उपस्थित राहावं असं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करते. धन्यवाद. आज इंद्रायणी मातेची भव्य आणि दिव्य महाआरती आहे. ही महाआरती नेमकी कशी असणार आहे, यामध्ये कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत, याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. आत्ता आपण इंद्रायणी नदीच्या काठावरती उभे आहोत. थोड्याच वेळानंतर इंद्रायणीची आरतीची लगबग सुरू होणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि आता पाहूयात इंद्रायणी मातेची महाआरती. या दैदिप्यमान सोहळ्याची तयारी कित्येक दिवसापासून सुरू आहे. आणि हो, आज हा दैदिप्यमान सोहळा आहे. तर या सोहळ्याची तयारी ही सकाळपासून सुरू झालेली आहे. तर इथं नेमके काय काय लगबग आहे हे आता बघूया. केवढी मोठी सिस्टीम आहे. दिवस मावळतीला चाललेला आहे आणि आपण इंद्रायणीच्या घाटावरती आहोत. पुढे विश्वशांती केंद्र दिसतंय, त्याच्याच बाजूला ज्ञानेश्वरी मंदिर दिसतंय आणि हा सगळ्यात उंच जो स्तंभ दिसतोय तो विश्वशांती स्तंभ आहे. आणि ही आपली इंद्रायणी माता. आत्ता भाविकांची लगबग दिसायला सुरुवात झालेली आहे. इथे इंद्रायणीच्या काठावरती आरतीची तयारी सुरू झालेली आहे. आता इथं फुलांचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि इथेच इंद्रायणी मातेची आरती होणार आहे. इंद्रायणी मातेच्या आरतीसाठी अशी फुलांची सजावट केलेली आहे. आता इथं प्रत्येक ठिकाणी एक स्टेज तयार करण्यात येतं आहे. इथं एक एक व्यक्ती उभा राहणार आहे आणि इकडे ही इंद्रायणी माता आहे. आरतीची तयारी अगदी जोरात सुरू आहे. आरतीसाठी लागणारं साहित्य अशा पद्धतीचं बघत असाल. इकडे हे स्टेज सुरू केलेलं आहे त्यांनी, ते पूर्ण फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे. आणि इकडे दिवे आहेत, होते की याने आरती असणार आहे. इथं हे पूजेचं साहित्य दिसतं आहे. त्याचबरोबर इकडे इंद्रायणी मातेची मूर्ती ठेवलेली आहे. त्यांची पूजेचं काम सुरू आहे, तयारी सुरू आहे. सगळीकडे तयारी सुरू आहे. इकडे पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. प्रत्येक जण इथं तयारीमध्ये लागलेला आहे. इंद्रायणीच्या घाटावरती वारकऱ्यांचं भजन सुरू आहे. आता जर इकडे बघत असाल तर पूर्ण वारकरी भजनामध्ये तल्लीन झालेला आहे. टाळ मृदंगाचा गजर आहे, अभंग आहेत. इंद्रायणीच्या घाटावरती अशी सगळ्या ठिकाणी अशी कीर्तनं सुरू होती. बघत असाल इकडे लहान लहान वारकरी आहेत, मोठाले वारकरी आहेत. इंद्रायणीच्या घाटावरती हळूहळू गर्दी जमायला लागलेली, वारकरी दाखल होत आहेत. इकडे इंद्रायणीच्या घाटावरती वारकऱ्यांचं भजन सुरू आहे. रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये भव्य दिव्य इंद्रायणी मातेच्या महाआरतीचं आयोजन संपन्न होईल, संपन्न होत आहे. राम माऊली भक्तांचं या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं
वनस्पतिर्सोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः महासंकल्प आपल्या सर्वांच्या सर्वसाक्षीनं या ठिकाणी प्रथमतः शोषावी अशी इंद्रायणी मातेची आरती संपन्न होईल. दोषोही मजरावे कसायला नहे जे कळाची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे द्वैतांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात च्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. या इंद्रायणीचं घाट स्वच्छता करण्याकामी इंद्रायणी सेवा संघ असेल, सकाम सेवा संघ असेल, त्या सर्व दोन्ही संस्थांच्या सर्व संयोजकांचं आणि कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जगभरात ही आरती प्रारंभ आजपासून झाली. हा संदेश निश्चितप्रमाणे राज्य आणि केंद्र सरकारकडे जाईल. आपल्यासोबत आहेत मंदिर समितीच्या विश्वस्त रोहिणीताई. ताई नमस्कार. नमस्ते. मला हा प्रश्न विचारायचा आहे की या इंद्रायणी मातेच्या आरतीमागचा उद्देश काय आहे? ही जी आपली काही इंद्रायणी माता आहे, ही नदी आहे, हा केवळ जलप्रवाह नसून हा वारकरी संप्रदायाचा आणि समस्त महाराष्ट्राचा एक विश्वासाचं स्थान आहे, ज्याच्यामध्ये स्कंदपुराणात सुद्धा इंद्रायणी नदीला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि आपली इंद्रायणी मातेचे महत्त्व म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर महाराज जे आहेत त्यांची जी समाधी आहे ती इंद्रायणी मातेच्या जवळच आहे, बरोबर समोरच आहे. आणि याला हे खूप मोठा जो वारसा आहे त्यानिमित्ताने इंद्रायणी मातेचं जलपूजन करण्यामागचा प्रमुख हेतू म्हणजे सध्या इंद्रायणी नदीच्या घाटावरती इंद्रायणी नदी खूप प्रमाणामध्ये प्रदूषित झालेली आहे. अत्यंत घाण कचरा याच्यामध्ये झालेला आहे. आणि हा कमी करण्याकरता इंद्रायणी मातेचं जलपूजन आणि त्यानिमित्ताने जर आरती झाली तर घाट त्या अनुषंगाने स्वच्छ राहील आणि लोकांनाही हे समजेल की इथे घाण टाकू नये. हा महत्त्वाचा उद्देश जो आहे हा इंद्रायणी मातेच्या आरतीमागचा माझा प्रमुख उद्देश आहे. या आरतीमध्ये यानंतर सुद्धा सातत्य असेल का? ही आरती जी आहे ही आपण आत्ता प्रामुख्याने विश्वस्त मंडळाने असा डिसिजन घेतलेला आहे, निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक वद्य एकादशीला ही आरती आत्ता संपन्न होणार आहे. परंतु तुमचा सर्वांचा सहभाग आणि लोकार्पणातून ही आरती जी आहे प्रत्येक शुद्ध एकादशीला सुद्धा चालू करण्याचा मानस आहे. आणि तदनंतर पुढच्या कालावधीमध्ये ही आरती नित्य आरती कशी होईल याचा सुद्धा प्रयत्न विश्वस्त समिती नक्की करणार आहे. इंद्रायणीची आंघोळ झाली का तुमची? झाली. कसं होतं पाणी? कसं होतं इंद्रायणी? पाणी घाण होतं, हां. गटाराचं पाणी, दुर्गंधी आहे सगळी. त्रास झाला का त्याचा काही? त्रास का अंग खाजवायला लागलंय. हां, हां अंग खाजवायला लागलं. हां सगळं दूषित पाणी आहे ते. आणि तीर्थ घेतलं का तुम्ही? तीर्थ घेणारच, देह राहावो न जावो, हां, तीर्थ घेणारच घेणारच. घेणारच तुम्ही तर म्हणताय खराब पाणी आणि पुन्हा तीर्थ घेतलं म्हणताय. घेणारच. हां. नाही, याला विश्वास म्हणतात हो, दुसरं काय. जरी पाणी खराब असलं तरी नाही का सर्वसामान्य वारकऱ्यांसाठी हे तीर्थ आहे आणि वारकऱ्यांचा विश्वास हा आढळ आहे त्याच्यावर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.